बर्थडे डिअर अशोक केवड सर. हॅलो गाईस, तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि बघा आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघणार आणि मी तुम्हाला दाखवणार. बघू शकता आज आम्हाला खूप लांब जायचं आहे आणि शेतामध्ये जायचं आहे. म्हणजे खूप मस्तपैकी सेलिब्रेशन आहे, त्यासाठी आम्ही जाणार आहे आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघणार आहे. बघू शकता आता वहिनीची खूप जोरात तयारी चालू आहे. बघू शकता गनपावड चालू आहे, आता इसिटणी चालू आहे. देखो कुठं जायचं होय मला का बड्डे जायचं तुम्हाला मला अरे वा म्हणजे आम्ही जे इकडं तर मित्रांनो बघा त्याची मला एक तर म्हणजे त्याला वाटतं आम्ही जाऊ आधी. बघू शकता इकडं बहुत रेडी झालेला आहे. सर्वांना मानवाचा जय शिवाय रामराव नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? अशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा आणि पण एकदम मस्त मजेत आहे. तर सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये यूट्यूबमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकताय राम असेल, विजय असेल, कल्पना असेल, राहुल असेल, आमचं सगळं आवडलेलं आहे. आणि मित्रांनो आपल्याला आज अशा ठिकाणी जायचं आहे जिथं मित्रांनो आपण आपले मित्र आहेत त्यांचं सेलिब्रेशन आहे. मित्रांनो म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहे. आणि मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण आज जो विषय आहे हा शेतामधला आहे. त्यामुळे खरंच खूप भारी आज आपला हा ब्लॉग होणार आहे. नक्कीच हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका ब्लॉग. बघा आपला दादा रेडी झालेला आहे. ती सुद्धा तळमळ चालू आहे कार्यक्रमाची तिथं जाण्यासाठी. बघा वहिनीचा आता इकडं अर्धा वर मेकअप झाला, थोडासा राहिले शॉर्टमध्ये आवरण पटकन. मला अजून कांदे घालायचे, बांगड्या घालायच्या, लिपस्टिक लावायची, जमत नाही का माझं एवढं का ए परी तुपलं काय चालू तुपलं आवडलं का नाही? आवडलं का नाही? अरे हां तो कुठं जायचं आहे? हां नको राहते ते असं होय. तर हॅलो गाईच आपण आता जाताना तुम्हाला दाखवणार आहे, तिथून बघणार आहे. चलो उधर जाएंगे हम. तर चला मित्रांनो तुम्ही कुठं आला आता? केक घ्यायला आली का? आपला सरसाठी केक घेऊन वा मग सर तर लय खुश होते मग. बघा आता आपण आलो आहे केक घेण्यासाठी. केक दुकानामध्ये आलोय. आता आपण इथून केक घेणार आहे. हे बघा किती भारी केक आहे. मी तो कोणता चांगला वाटतोय? तो काय बघा वहिनी आजूक इकडं बघा त्या हे केक चांगला आज इकडं चांगले दाखवणारे आहे. फायनली मित्रांनो आता केक घेतला आणि निघालो आता. तर मित्रांनो बघा आता इथे आपण फायनलीचा केक घेतला आहे. हे बघा पुरा स्टॉप. आता वहिनीनं केक घेतला. बघा वहिनीला आता नुसती केक घ्यायची काही झाली. हे बघा आपण आता दोन हे पण घेतलं आहे. हे सांभाळा. तर चलो आता बाकी का शूट उधर देखेंगे. आता आपण चाललो आहे गाडीकडे. म्हणजे आपल्याला इथून लवकर जायचं फास्ट, म्हणजे जेणेकरून केक हे होणार नाही. काय होय केक खराब होणार नाही आहे. बघा आता वहिनी सण निघल्यात. आता आपण गाडी बघा खूप मोठे सोलर आहे. बघू शकता किती खूपच छान दिसतं इथं सोलरचं वातावरण. म्हणजे खूपच छान इकडं पण आहे. आणि बघा इकडं पण आहे. आता बघा तर मोठा फ्लॅट दिसायला लागला. म्हणजे असं किती इकडं पण आहे. चला असं तुम्हाला पुढं दाखवत राहू आपण काय.
आता आपण कच्च्या रोड आलेलो आहे. तर बघा कसा रस्ता आहे आणि गाडीवर 5-5 जण आहे. तर बघू शकता गाडी लोडर आहे सध्या तरी गाड्या इकडं आता चालू आहे. हे बघा इकडं केक पण वाट बघायला लागला म्हणजे केक पण आपल्याला कापायचा आहे लवकर मध्ये. बघा आता आपण आलो आहे इकडं बघू शकता. फायनली आता आपण जवळ आले वहिनी त्या की धरा बघा आलो जवळ ही गाडी बैल हे सरच आहे काही काम आपल्या हातून केक पण नाही घेतला. यांचं बघितलं उतरायला की फटकन दिशी. फायनली मित्रांनो आपण पॉस्टच्या जागेवर आले. हे बघा, केक. केक कापायचा तिथं आलोय बघा. आणि मित्रांनो मी आज नका गाडी परत बसून जाणार बरं का आमच्या घरी परत. ही बघा गाडी बैल आहे आपल्या मित्राची. यांना जायला तिथं 2 घंटे लागतील गाडी पाहिल्यानं बघा तरी म्हणते गाडीवाला जाणं. चलो फायनली हम जा रहे आप इधर. तर मित्रांनो वाट बघून बसले आता. ताना पण लागल्यात. पाणी घे बरं हिसून पटकन मस्त गार. तुम्हाला तर माहिती आहे शेतातलं पाणी म्हणजे खूपच भारी असतंय. आता इथे एरीचं पाणी मस्त मला ते गोड राहतं गार राहतं ते आता आम्ही पिणार आहे. दादाला कशी ताण लागली दादा पाणी घेतोय प्यायला. पुन्हा बघा पहिलवानी म्हणजे पावर त्याला मस्तपैकी धुडकी लावलेले बोंद्र म्हणून बघा गार होण्यासाठी. नाही त्याला शर्ट घातलेले सरांना बघा ना. तुम्हाला तर ओळख येत असेल ना शर्ट कसं घातलंय गुंड्या लावून. तर मित्रांनो आता काही थोड्याच वेळात येईन आणि बघू आता त्यांची वाट बघत आम्ही बसलोय. आता ते रस्त्यात अर्ध्या रस्ता आले असं आता येईनच ते 5 मिनिटात. तर बघा मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण केक घेऊन आलोय. बघू इकडे केक हे बघा. आणि आपले जे मित्र आहेत तोडकर सर आहेत ते काही कामानिमित्त गावात गेले. तर मित्रांनो आल्या फिरून आमच्या आहोचे मित्र आहेत बघा. यांचा बर्थडे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या शेतामध्ये केक घेऊन आलो त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन करायला. पण सरच नाही इथं तर अवघ्या 5 मिनिटात येतात ते. तोपर्यंत आपण त्यांचा इंतजार करूया. तर मित्रांनो बघा हेच आहे सरचं शेत. तोडकर सर आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही तर तोडकर सरांना ओळखत असताना कोण ओळखतं नक्की कमेंट मध्ये सांगा. तर इथूनच ते मित्रांनो अंदाज देत असतात. बघू शकता हे आहे आंब्याचं झाड आणि आपले मित्र आहे ते इथून ते बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी अंदाज देत असतात. घरी जर काही काम असलं नसलं तरी इथं येऊन ते शेतामधून अंदाज देत असतात. तर त्या झाडाखाली मित्रांनो आपण सध्या बसलेलो आहे. बघा हे त्यांचं शेत आहे आणि अक्षरशः शेती करणार माणूस असावा तर असा असावा. हे त्यांचं शेत आहे बघा. कुठंही जास्त कमी गवत दिसत नाही. एकदम चकाचक त्यांची शेती आहे. खरं तर मित्रांनो खूप सांगायला आश्चर्य वाटतं आहे कारण शेती करून लोकांना हवामान अंदाज देणं मित्रांना हवामान अंदाज देणं सोपी गोष्ट नाही. आणि प्रत्येकाचे फोन उचलणं म्हणजे सगळं करून सगळं करतात सर. अक्षरशः आम्हाला 10 मिनटं उशीर झाला यायला. तर सर अक्षरशः आत्ता बैल जे सोडले आहे त्यांचा तो एक सरकती आहे व गडी आहे त्यांनी ते औष सोडलेलं आहे. तर मित्रांनो कित्येक वेळेस ते स्वतः शेतामध्ये काम करतात आणि आपल्या मित्रांसाठी अंदाज देत असतात. तर मित्रांनो खरंच तर आज त्यांचा वाढदिवस आहे. तर मित्रांनो मला त्यांची शेती बघून खूप छान वाटतंय कारण की बघा ना मोसंबी सुद्धा त्यांना किती खुरपून चक ठेवलेली आहे. अशी मोसंबी आमच्या घरची सुद्धा पण नाहीये बरं का मित्रांनो. खरं सांगते मी तुम्हाला. तर मित्रांनो आता बघा हे पाणी पितोय मस्त. ताण लागली मरणाची. तर मित्रांनो मला असं वाटतं कधी सर येईन कधी केक कापते आले वा सर. सरची जोडी आलेली आणि बघा जोडीचा आगमन. तर मित्रांनो आपण सरची देवासारखी वाट बघतोय आणि आपल्या सप्तीसाठी सर घरून शेतामध्ये आले बघा. बघू आम्ही शकता. वाट बघून बेजार झालोय आणि ती तिकून हरण वाजिते इकडे दाखी लय फास्ट आले मित्रांनो. ते अवघ्या फक्त 2च मिनिटांमध्ये आले घरून. ताना लागल्यात तरी आणि आम्ही जवळपास अर्ध्या घंट्यापासून वाट बघतोय इथं. प्या पाणी ताण लागली. बघा वहिनी पण आलेले आहेत आणि सर सुद्धा आलेले आहेत. तर मित्रांनो आपल्याला सकाळी यायचं होतं पण काही कामानिमित्त येणं झालं नाही. पण नेमकं आज त्यांचा वाढदिवस आणि आपल्या मागं सुद्धा खरंच भरपूर काम आलं त्याच्यामुळं आपलं काय लवकर येणं झालं नाही. पण शेवटी आपण आलोच. हे बघा हे त्यांचं शेत आहे आणि खरं तर सांगायला खरंच आश्चर्य वाटतंय शेतकऱ्यांना. ते ह्याच झाडाखालून बऱ्याचशा वेळेस अंदाज देत असतात घरी काही नेटवर्कचा विषय असला त्यामुळे. तर बघा सर सुद्धा आले खूप मन प्रसन्न. बघा सगळेजण आता इथं बसलेले आहे आणि आपण मस्तपैकी केक पण कापणार आहे. झाल्यावर सर त्या मॅडम बोलतात 2 शब्द. नाही बोलतो ते. तर मित्रांनो चला आपल्याला
बऱ्याच खूपच टाइम व्हावा लागलाय आणि बाकीचं थोड्या नंतर बोलू कारण की केक काय पुरा नाही, मग केकचा कामी तो होऊन जाईन आपला आपण. हेच कामी आण नाही केक ब्लॉग आहे चालू हा तर मित्रांनो बघा आता सर 2 शब्द बोलणार आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. बोला सर. जय शिवराय मित्रांनो. आमचे क्लासमेट तसेच सुप्रसिद्ध रील स्टार रोहित उगले, कल्पनाताई आणि रोहित भाईचे जे काही बंधू आहेत ते सुद्धा आज आमच्या शेतामध्ये प्रत्यक्षात जो काही 12 जूनचा आपला बर्थडे आहे तो साजरा करण्यासाठी आला आहे. दिवसभर शेतामध्ये काम चालू होतं, वेळ नव्हता अनेक ठिकाणी जाण्यासाठी, पण प्रत्यक्षात मित्राला ती ओढ सहन झालेली आहे. अक्षरशः सगळे कामावरून तो आपल्या शेतामध्ये आला आहे आणि काही वेळातच तो आपला जो काही बर्थडेचा कार्यक्रम आहे म्हणजे जन्मदिवस तो साजरा करण्यासाठी सज्ज आहे. जय शिवराय. तर मित्रांनो खरंच शेतीची नाळ जशी जुटलेली आहे मित्राशी तशीच मित्राची नाळ आमची मित्राशी जुटलेली आहे. आता नाळ आणि- तिकडे जुटू द्या तर केकला. मित्रांनो बघा आपण बरेचसे मित्र असेल सेलिब्रेशन हायफाय हॉटेलमध्ये असेल रेस्टॉरंट असेल घरी साजरा करतात, पण आपला बर्थडे आपण शेतामध्ये साजरा करणार आहे. तर कारण मित्रांनो यांना म्हणा पटकन केक कापा. कारण ते जे आपला सगळ्या जे मिटून विषय असतो चाललाय. मित्रांनो शेतीचा असतो आणि शेतामध्येच आपलं निर्णय आहे करायचा ठरलेला आहे. आणि बघा नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. बघा दाखवा अंक केक. हे बघा आता केक आता एका मस्त मिनिटामध्ये बेस्ट आपण केक कापला आहे आहे. नक्कीच हा व्हिडिओ बघू शकता किती नक्कीच. भारी केक आहे. तर मित्रांनो बघा सर आता अनबॉक्सिंग करणार आहे आणि केकवाला जो आहे ते पण मित्र आहे त्यांनी एवढा केक फिट्ट करून दिला आहे खोक्यामध्ये अक्षरशः 2 मिनिटं झाले सरला निघाना सुद्धा. कारण सर काढू बेजार झाले. सगळे असेच आहे, खूप काळजी करणार आहे. कमेंट करून आता कुठं घालून चपला घालून केक कापायला. डोक्यात नाही जगावले. आपला विचार मित्रांनो, करा अक्षरशः केक आपण उघडलेला आहे फायनली बघा. आणि नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो जे कोणी आपला ब्लॉग बघत असेल केक कसं काय आहे तर ओके काय डबी घ्या. बाई इकडची इकडे डुगू म्हणलं पगडत ऊन आला की पण केक घेत जाईल. ऊन आला की पण तुम्हाला खराब झालं नाही पाहिजे. आहे काय डबी द्या ना तुमच्याच खिशात आहे. माझी क्षीर नाही दादा तो दिल ती मी एक काम करायचं टोपल्या खाली तुम्ही झाला बाबा आहे माझ्या गावात येते ते काय काय काम आपली काय डबी दिली मग मग काढ डबी. जाऊ दे हाय आहे, मग. ते त्या पत्रात ठेवून आला. अंकल, हे कर ना चालू आहे ते सगळं चालू. पिन लावतो आई ते बाई फोन भारी आवाज येतो काय फरक पडला आपण चालू आहे ना. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर अशोक केवड सर. चालूच राहू द्या बरं का भाऊ. चांगली हां एक मातरून द्या. ओके लावतो सर नॉर्मल मला ते बेकार वाटतं असं एक मान असतो सर. मान कसं मान कोणी हात गेली थांबा थांबा वहिनी थांबा मला थोडी आधी नंतर ठोगायला तू वहिनीला खबर वाटलं हां कोणापासून अंगा टाकशील. बस ना का फोटो काढायचा आहे. ते फोटो ते काढून घ्यायची मला सर काढता एवढा खाऊन घ्या. नाही नाही नको घेऊ. अंकल धर तुला पाहायला खावा. अंकलच्या हाताने घ्या पण सर. फायनली आता आम्ही केक खायला बसलेलो आहे. तर बघा हे केकचं नियोजन कसं आहे आमच्या पत्रवळ्या बघू शकता. मित्रांनो हीच आता आपली सर पण पत्रवाडी. मस्त तिकडं हीच आपली खाणं चालू आहे आणि केक. हीच आपली वाटी. हे बघा हे आपले मित्रच आहे हे सुद्धा खातात केक. हे बघा वहिनी केक वाट करता का होऊन आणि मला तर द्यालाच नाही. द्या ना तेवढं कागद द्या ना. झालं एकच राहील ना. पुन्हा कमी नाही पडलं पाहिजे ना. कोणाला नाही झालं. हा बापरे अंकल लय मोठा आला कागद तुम्हाला काय जिजवळ द्यायला पुरला ना. फोटो द्यायचा. हां हे बघा स्पेशलिस्ट राहूसाठी केक आहे आता एक खाऊ. हे बघा ह्यो आपला केक आला आपल्या चाकू दे अंकल तिला. चाकू पण आलता मला. चला आता मी थोडाफार खातो आणि बंद करतो थोडं. तर चला मित्रांनो आता फायनली सगळं केक कापून आता आपण निघालो आहे घरी. चलो बघा सरची गाडी सर पण चाललेली आहे बघा. तर मित्रांनो चला आता आपण केक कापून आपल्या घराकडे निघालो आहे आणि खरं तर आपल्याला लय उशीर झाला आहे आणि आपल्या पाठीमागे बघू शकताय सर पण आहे आणि हे त्यांचं बाजूसुद्धा शेत इकडे बघू शकताय. आता निघालो मित्रांनो आपण आपल्या घराकडे पण रस्ता लय खराब आहे पण रस्ता मित्रांनो पुढे कच्चा रोड आहे आणि रस्ता बाहेर आहे. पावसाळ्यात गाडी पण जात नसेल इकडे. बरं 2 शब्द
बोला मी 2 शब्द. तर मित्रांनो आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला बघा. तर आता आम्ही घरी चाललो होतो. आता आम्हाला तर हॉटेलमध्ये जेवायचं बरं का मित्रांनो. कोण कोण येणार बघा मित्रांनो खायचं म्हणलं की लगे आधी गाडी चढून कवर एक होतं खाली. तिकडे जायचं आपलं कसं वेळ हो. तर आता बघा सरला आता टाटा बाय बाय करू. तर असं चालले आपण घरी. आपण चाललो आपल्या घरी. बघा आता चाललो आहे आपण घरी आपल्या. मित्रांनो आता चाललो समाप्त होत आहे. आणि मित्रांनो हां जे कोणी आपला ब्लॉग बघत असेल तुम्हाला नवनवीन असेच जर ब्लॉग व्हिडिओ बघायचे असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.